सर्वात गंभीर न्यूरोलॉजिकल आपत्कालीन स्थितींपैकी एक असून दरवर्षी मोठ्या संख्येने त्यामुळे रुग्णांचा मृत्यू होतो किंवा त्यांना कायमस्वरूपी अपंगत्वाला सामोरे जावे लागते. मात्र स्ट्रोकचे वेळेस निदान करून गोल्डन ट्रीटमेंट विंडोमध्ये योग्य उपचार मिळाल्यास तो प्रतिबंधित आणि उपचारक्षम आहे. स्ट्रोक समर स्कूलच्या माध्यमातून आरोग्य सेवा व्यावसायिकांना वैज्ञानिक प्रगतीविषयी माहिती, व्यावहारिक कौशल्य आणि वेळेत उपचार देण्याचा आत्मविश्वास मिळावा हा प्रमुख उद्देश घेऊन इंडियन स्ट्रोक असोसिएशन वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात येते. यंदा खोपोलीतील नोव्होटेल इमॅजिका येथे शुक्रवार दिनांक 14 ते 16 ऑगस्ट या 3 दिवसीय राष्ट्रीय वैज्ञानिक कार्यक्रमात देशभरातील आघाडीचे स्ट्रोक तज्ज्ञ, न्यूरोलॉजिस्ट, न्यूरो इंटरव्हेन्शनिस्ट, फिजिशियन, निवासी डॉक्टर, फेलो, वैद्यकीय शाखेतील विद्यार्थी आणि युवा सल्लागार सहभागी झाले आहेत. प्रेसिडेंट इंडियन स्ट्रोक एसोसिएशन ब्रेन स्ट्रोक को प्रिवेंट कर सकते हैं एंड ट्रीटमेंट कर सकते हैं. अभी नया तरह का ट्रीटमेंट आया है, वो उसको ट्रेनिंग करने के लिए जूनियर न्यूरोलॉजिस्ट एंड स्टूडेंट्स को हम 3 दिन के लिए इधर हम सेव द ब्रेन इनिशिएटिव से ट्रेनिंग कर रहे हैं. ब्रेन स्ट्रोक 1 in 4 पीपल को हो सकता है. अगर किसी को स्ट्रोक हुआ तो इमीडिएटली स्ट्रोक रेडी हॉस्पिटल अगर रीच हुए तो उसको क्लॉट बस्टर इंजेक्शन दे सकते हैं. अगर बड़ा नस बंद है तो उसको थ्रोम्बेक्टमी करके उसको एंजियोप्लास्टी के तरफ से निकाल सकते हैं. ये अप टू 24 आवर्स विंडो है ये. और पहले ही अगर आपका बीपी ज्यादा है उसको कंट्रोल करेंगे, नहीं तो अगर सिंपल स्कैन करके डॉपलर स्कैन करके अगर उसमें ब्लॉकेज है और हम उसको पहले ही उसका इलाज करेंगे तो ब्रेन स्ट्रोक को भी हम प्रिवेंट कर सकते हैं. ये जानकारी करने के लिए ये 3 दिन का ट्रेनिंग जूनियर न्यूरोलॉजिस्ट एंड स्टुडंट्स को हम दे रहे हैं. निर्मल सूर्या आहे. मी मस्तिष्क रोग विशेषज्ञ आहे मुंबई हॉस्पिटलला. आणि हे कॉन्फरन्स जे स्टुडंटसाठी ऑर्गनाईज केली आहे त्याला ऑर्गनायझिंग सेक्रेटरी आहे. 3 दिवसची जे मीटिंग आहे त्याला 110-115 स्टुडंट अटेंड करणार आणि 50 के आसपासच्या फॅकल्टी आहे. ते एक्सपर्ट पुरे इंडियाला आले आहे आणि एक डॉक्टर विजय शर्मा आपल्या सिंगापूरला पण आले आहे. उद्देश हा आहे की स्ट्रोक जे आपला 1 व्यक्तीला स्ट्रोक होऊ शकते त्याला अपघात बोलते, आपलं लकवा बोलते. मेंदूवरून एक नस जे बंद झाली त्याला मुले एक बाजूला पॅरालिसिस होते, त्याला कसा रोखून शकते, त्याला मुले काय नवीन उपचार आहेत, त्याला ट्रेनिंग होते. स्ट्रोकच्या थ्रोम्बोलिसिस जे गोल्डन आवरला 4 त्रास 4.5 त्रास मरून आपण इंजेक्शन देऊन जे क्लॉट बस करून शकते आणि क्लॉट काढून पण शकते 24 तासला. त्याला विशेष पद्धतीचा कसा करायचे, काय करायचे ते ट्रेनिंग एक्सपर्ट देते. आणि सोनोग्राफी जे आपला नॉन इन्व्हेसिव्ह मेथड आहे त्याला मुले कसं नस काय बंद झाली आहे, काय गर्दनच्या आहे की मेंदूच्या, ते पण नवीन प्रकारच्या बिना काय इंजेक्शन दिए डॉक्टरची क्लिनिकवरून पण करू शकते. ते नवीन उपकरण आपला माहिती देते. आणि स्ट्रोक झाल्यानंतर काय कोई पेशंटला लक नाही आहे आणि ते 4.5 लाखला गाडी मिस केली आणि त्याला पॅरालिसिस झाला, नंतर काय करायचंय ते मुले रिहॅबिलिटेशन जे आहेत त्याला वरून आपला फिजिओथेरपी, स्पीच थेरपी, ऑक्युपेशन थेरपी आणि नवीन पद्धतीचे ट्रीटमेंट आहे. रोबोटिक आहेत की RTMS आहे की ब्रेन स्टिम्युलेशन आहे की बोटॉक्स आहे, त्याला स्पेशल वर्कशॉप केली जाते. आणि त्याला स्टुडंटला 1-on-1 आम्ही लाईव्ह इंजेक्शन देऊन पेशंटला समजावून त्याला कॉन्फिडन्स देते की तुम्ही पण ऐसा करू शकते. डेटा बघितलं तर ऐसा क्लिअर इंडिकेशन होते की इंडियावरून आपला 10 वर्ष कमीला स्ट्रोक होते आणि ते लाईफस्टाईल मॅनेजमेंटच्या मुळे जास्ती आहेत. आणि मेन आपला रिस्क फॅक्टरला कंट्रोल करायला पाहिजे. ब्लड प्रेशर आणि की डायबिटीज, स्मोकिंग, अल्कोहोल, ओबेसिटी त्याला कंट्रोल करायला पाहिजे. स्लीप जास्त इम्पॉर्टंट आहे. 7-8 कलाकचा झोप पाहिजे आणि रेग्युलर एक्सरसाइज पाहिजे आणि डाएट कंट्रोल पाहिजे. तर हे जे प्रिव्हेंटेबल रिस्क फॅक्टर आहे त्याला मुळे आपला एक अवेअरनेस करायला पाहिजे ताकी जे आपण रोखून शकते, स्ट्रोकला थांबवून शकते, कारण की ट्रीटमेंट करते. या वैज्ञानिक कार्यक्रमात
ISAचे अध्यक्ष डॉक्टर विक्रम खुडेड, डॉक्टर पवनकुमार ओझा, डॉक्टर अरविंद शर्मा, डॉक्टर विजापी, डॉक्टर निर्मल सूर्य, डॉक्टर सलील उप्पल, डॉक्टर आर लक्ष्मी नरसिंहन आणि कार्यकारी समितीचे सदस्य डॉक्टर अमित कुलकर्णी, डॉक्टर जयंत रॉय, डॉक्टर मोनिका सिंगला, डॉक्टर श्रीपाल शहा व डॉक्टर त्रिलोचन श्रीवास्तव यांची विशेष उपस्थिती होती. त्यांनी विविध विषयांवर मार्गदर्शन करत वैज्ञानिक चर्चेत सहभाग घेतला. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 46, रायगड खोपोली.